नमस्कार मंडळी, मी मकरंद मुळे आजपासून आपल्याकरता घेऊन येत आहे मॅक कट्टा अर्थात खुल्या चर्चेकरता एक नवं व्यासपीठ. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा, यातून आपण विविध विषयांवर बोलणार आहोत, व्यक्त होणार आहोत. 1995 पासून पत्रकारितेचा असलेला अनुभव, एक साप्ताहिक, एक दैनिक, त्याचप्रमाणे पुण्यातील एक वृत्तसंस्था, या सगळ्याच्या अनुभवातनं विविध घटनांकडे, प्रसंगांकडे, बातम्यांकडे बघण्याचा विकसित होत गेलेला दृष्टिकोन, त्याला मिळणारा प्रतिसाद, सामाजिक, राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडी, तिथली माणसं, तिथलं व्यक्त होणं, या सगळ्या पार्श्वभूमीवर हा मॅक कट्टा अगदी आपल्या मनातलं, आपल्याला वाटतं अरे हेच की ते बोलणारा असेल. मंडळी, आज पहिल्या भागात काहीसा जुना झालेला विषय. मी जुना झालेला एवढ्याकरता म्हणतोय की ज्या डिजिटल युगात आपण आहोत तिथे वेगाने आपल्यापर्यंत बातम्या आदळत असतात. किंबहुना पहिली बातमी या आल्याच्या नंतर किंवा आपण तिथपर्यंत पोहोचण्याच्या आधी दुसरी बातमी आपल्यापर्यंत आदळलेली असते. त्यामुळे एका अर्थाने आपण सगळेच जण बातम्यात गुरफटलेलो आणि त्या बातम्यांवरच्या प्रतिक्रियांमध्ये अडकलेलो असे झालेलो आहोत. त्यामुळे रोज काहीतरी ताजं हवं, नवं हवं, आत्ताचं तातडीचं हवं, अशा एका मानसिकतेत आपण सगळे गेलेलो आहोत. इन्स्टंटच्याही पुढे अधिक काही सुपर इन्स्टंट असेल तर ते हवं, अशी एक वातावरण तयार झालेलं आहे. म्हणून मी म्हटलं की आजच्या पहिल्या भागात एका जुन्या घटनेविषयी किंवा त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या प्रतिक्रियांविषयी बोलतोय. मंडळी, काही दिवसांपूर्वी एका सामाजिक संस्थेचं एक अधिवेशन झालं. त्या अधिवेशनात एका पत्रकाराने आपल्या विचार मांडताना श्रीराम, सीता आणि रामदास स्वामी यांना टीकेचं लक्ष केलं आणि त्या तिघांच्या आधारे सामाजिक चित्र काय आहे, संस्कृती काय आहे, परंपरा काय आहेत आणि ते कसे चुकीचे होते यावर ते व्यक्त झाले. स्वाभाविकच ते व्यक्त झाल्यानंतर काही दिवसानंतर तो व्हिडिओ बाहेर आला, समाज माध्यमात फिरू लागला आणि जसजसा समाज माध्यमात फिरण्याचा त्या व्हिडिओचा वेग वाढला तसतसा प्रतिक्रियांचा वेगही वाढू लागला. प्रतिक्रिया स्वाभाविकपणे संतप्त, तप्त अशा होत्या. रागवल्याच्या स्वरूपात एक चीड व्यक्त होत होती, त्या तशाच होत्या. आणि त्यातून अगदी थेट असं बोलणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याला अटक झाली पाहिजे, असं कसं बोलू शकतो, असं बोलणं चुकीचं आहे, अशा प्रकारचं सगळं काही त्या प्रतिक्रियांमधनं व्यक्त झालेलं आहे. आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्यांनी ती प्रतिक्रिया दिलेली आहे किंवा ज्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे त्यांनी ते समजून उमजून, जाणून बुजून, अगदी ठरवून केलेलं आहे, अनावधानाने केलेलं नाही. त्याच्यामागे मेथड इन मॅडनेस आहे, एक डिझाईन आहे. सातत्याने ज्या परंपरा आहेत, जी प्रतीकं आहेत, जी संस्कृती आहे, ती सतत चुकीची असे ठरवणं, तिचा एक वेगळा अर्थ निघू शकतो असं हट्टाने सांगणं, असा वेगळा अर्थ काढणं म्हणजे बौद्धिक आहे, असा वेगळा अर्थ काढणं म्हणजे वैचारिकता आहे, असा वेगळा अर्थ काढणं म्हणजे आपण पुरोगामी आहोत, अल्ट्रा पुरोगामी आहोत असं सिद्ध करणं, हे सुरू आहे. महाराष्ट्रात तर हे विशेषतः खूप वेगाने सुरू आहे. आपल्याला वाटतंय आत्ताच घडतंय, आधी घडलंच नव्हतं, आधी फार काही घटना नव्हत्या. तसं नाहीये. साधारणपणे 1960 नंतरचा जर आपण महाराष्ट्र बघितला तर अशा प्रत्येक टप्प्यावर असं काही ना काही घडत गेलेलं आहे. अशी उलटसुलट वक्तव्य, त्यातनं समाज मानसात खळबळ माजवून देणं, या सगळ्यातनं दोन गोष्टी साध्य होतात. आपल्याला ज्या ऑडियन्सपर्यंत पोहोचायचंय तिथपर्यंत आपण पोहोचतो, बोलणाऱ्या व्यक्तीचा TRP वाढत जातो, ती व्यक्ती ज्या गटाच्या, ज्या विचाराच्या उपयोगी आहे तिथपर्यंत ती पोहोचते आणि मग तो गट, तो विचार किंवा तो राजकीय पक्ष त्या व्यक्तीचं प्रमोशन करतो, आपला ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्याचा उपयोग करून घेतो. नेमकं आता हेच झालेलं आहे. आपण एक लक्षात घेतलेलं आहे, आता महाराष्ट्रात जे काही घडतंय त्या सगळ्याची पार्श्वभूमी आगामी विधानसभेच्या निवडणुका आहेत. विविध राजकीय पक्ष, विविध आघाड्या, विविध महायुत्या किंवा असे सगळे मिळून एकत्र वेगवेगळे अशी निवडणूक लढत आहेत. त्यामुळे त्या निवडणूक जिंकण्याकरता जे जे काही गरजेचं आहे ते सगळं काही केलं जाते. हे सगळं थेट राजकीय पक्ष म्हणून जेव्हा करता येत नाही किंवा सोयीचं नसतं तेव्हा अशा प्रकारची वक्तव्य करू शकणारे, अशा प्रकारची मांडणी करू शकणारे, ज्या मांडणीला एक वेगळ्या प्रकारचं वैचारिक भूमिका, ज्याला अधिष्ठान असं म्हणता येईल, देऊ शकणारे, अशांना व्यासपीठं उपलब्ध करून दिलं जातात. त्यांना जास्तीत जास्त संधी दिली जाते आणि त्याही मंडळींना आपण बुद्धिजीवी झाल्याचा आनंद घेता येतो.
या पार्श्वभूमीवर अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रिया हे त्या संबंधित गटांना किंवा त्या व्यक्तीला सोयीच्या असतात. कारण माणूस अतिशय संतापाने एका विशिष्ट तिडकीतनं जो व्यक्त होतो त्यातनं जो हेतू साध्य त्यांना करायचा असतो तो ते साध्य करून झालेले असतात. म्हणून अशा प्रकारच्या जेव्हा घटना घडतात त्यावेळी माणूस म्हणून प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. पण त्याच वेळी आपण जी प्रतिक्रिया देतोय त्याचे परिणाम काय होणार आहेत, त्यातनं साध्य काय होणार आहे याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून देवदेवता, हिंदू परंपरा, हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, अस्मितांचे मुद्दे यावर ज्यावेळी आघात केला जातो, यांचा ज्यावेळी विरोध केला जातो, त्यांना वापरून ज्यावेळी दुही किंवा भेद निर्माण केला जातो, अशा वेळी या ज्या सगळ्या परंपरा, संस्कृती, अस्मितांचे मुद्दे आहेत त्याच्याविषयीचं नेमकं आपलं आकलन काय आहे ते आपण खरं म्हणजे तपासून घेतलं पाहिजे. मंडळी, सांगण्याचा हेतू एवढाच आहे की अशा सगळ्या घटना घडणार आहेत त्या अधिक प्रखरतेने घडणार आहेत. प्रत्येक वेळी त्याचा प्रतिवाद करताना आपण कसे व्यक्त होणार हा खरं म्हणजे कळीचा मुद्दा आहे. हे जर टाळायचं असेल, हे होऊ वाटत नसेल तर आपल्याला आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांच्या विषयीची एक सजगता ठेवावी लागेल, त्याचा योग्य वेळी वेध घ्यावा लागेल आणि त्या घटनांना सामोरे जाताना त्या घटना घडवणारे कोण आहेत, त्यांचा मूळ हेतू काय आहे, मूळ उद्देश काय आहे, ते कोणत्या ऑडियन्सपर्यंत पोहोचू इच्छित आहेत, त्यामुळे त्या व्यक्तींना उत्तर देण्याऐवजी ज्या ऑडियन्सपर्यंत ते पोहोचू इच्छित आहेत, ज्या एका विशिष्ट वर्गापर्यंत ते पोहोचू इच्छित आहेत तिथे आपण पोहोचणार आहोत का, त्यांच्याशी आपला संवाद वाढणार आहे का, त्यांना या सगळ्या मागचा नेमका हेतू काय ते आपण सांगणार आहोत का. मंडळी, मॅक कट्ट्यावर आज आपण इथेच थांबूया. चर्चा करत राहूया नवीन विषयांची, नवीन मुद्द्यांची, कट्टा मकरंचा, खुला चर्चेचा. आपल्याला विनंती आहे की मॅक कट्टाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.